हरिओम मंडळी, आज या आख्यान यज्ञातलं शेवटची आहुती कुंद दंत आख्यान. या आख्यानाचं नाव आहे कुंद दंत आख्यान. आजपर्यंत म्हणजे 29व्या भागापर्यंत आपण वसिष्ठांनी रामाला सांगितलेली आख्यानं ऐकली. आज हे शेवटचं आख्यान रामानी वसिष्ठांना सांगितलेलं आपण ऐकणार आहे. कुंददंताची ही जी कथा आहे ही रामानी वसिष्ठांना ऐकवली आणि ती का ऐकवली, त्याचं पुढे काय होतं हे आता आपण पाहूया. राम सांगतो वसिष्ठांना की हे भगवन, माझ्या मनात एक शंका आहे आणि ती शंका तुम्ही पूर्ण दूर करावी असं मला वाटतं. कारण गेल्या काही दिवसांपासून किंवा वर्षांपासून आपल्या पाठशाळेमध्ये विदेह देशातून आलेला एक माझा मित्र आहे, ब्राह्मण आहे, तो राहतो आणि तो खास तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. त्याच्या शंकेचं निरसन करून घेण्यासाठी तो आलेला आहे आणि त्यांनी मला एक अतिशय अद्भुत अशी जगावेगळी गोष्ट सांगितलेली आहे. ती मी तुम्हाला आधी सांगतो आणि मग तुम्ही त्याची जी शंका आहे त्या शंकेचं निरसन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो, असं राम सांगतो आणि राम गोष्ट सांगायला सुरुवात करतो. त्याचा जो तो मित्र आहे रामाचा, जो विदेह देशातून आलेला आहे, त्याचं नाव आहे कुंददंत. आणि त्याचं नाव असं पडण्याचं कारण हे की त्याचे दात कुंदकळ्यांसारखे आहेत, म्हणून त्याचं नाव कुंददंत पडलेलं आहे. हा दिसायला स्वरूपवान आहे, तेजःपुंज आहे, तपस्वी आहे, मुमुक्षू आहे आणि तरुण आहे रामासारखाच. त्याच्यामुळे हा वैराग्य संपन्न कुंददंत नावाचा तपस्वी तप करत असताना एका वनातून दुसऱ्या वनात गेल्यावर त्याला त्या दुसऱ्या वनामध्ये एक अतिशय विलक्षण तपस्वी दिसतो. विलक्षण म्हणजे काय, तर एका झाडाला त्यांनी स्वतःला असं उलटं टांगून घेतलेलं असतं आणि उलटं टांगून तो डोळे मिटून चिंतन करत असतो. हे तो पाहतो आणि थोडा वेळ थांबतो. त्याला असं वाटतं की थोड्या वेळाने कदाचित हा जागा होईल त्याच्या समाधीमधून आणि माझ्याशी बोलेल. बराच वेळ तो थांबतो पण तो काही जागा होत नाही. याला काही राहवत नाही, या कुंददंताला काही राहवत नाही. म्हणून तो त्याला विचारतो, का रे बाबा, इतकं उलटं टांगून घेऊन इतकं कठोर तप कशासाठी करतोयस तू? मलाच भीती वाटतेय की कसं होईल तुझं म्हणून. तर मग तो उलटं टांगून घेतलेला जो तपस्वी असतो तो त्या कुंददंताला सांगतो की मला ही द्वीपात्मक अशी जी पृथ्वी आहे, या संपूर्ण पृथ्वीचं राज्य पाहिजे आणि मी ही तपश्चर्या तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत मला ते राज्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. आणि लगेच तो पुन्हा डोळे मिटून घेतो आणि त्याच्या ध्यानामध्ये मग्न होतो. ह्या कुंददंताला काही राहवत नाही, त्याला त्याची काळजी वाटायला लागते. म्हणून हा कुंददंत तिथेच त्याच्या आसपास राहायला सुरुवात करतो आणि त्याला बघायचं असतं की खरंच याला मिळतं का बघूया पृथ्वीचं राज्य, हा एवढी तपश्चर्या करतोय तर, असं म्हणून तो पण तिथेच बसून त्याचं उपासना वगैरे तपश्चर्या करत राहतो. काही दिवसांनी सूर्यमंडळातून एक असा तेजःपुंज माणूस तो उलटा टांगून जी तपश्चर्या करत असतो ना त्या तपस्व्याजवळ येतो आणि त्याला सांगतो की मी तुझ्या तपश्चर्येनी प्रसन्न झालोय आणि तुला काय वर मागायचा तो माग. आणि मग तो सांगतो की मला द्वीपात्मक पृथ्वीचं राज्य प्राप्त व्हावं याच्यासाठी मी ही तपश्चर्या केली आणि मला ते मिळावं, तोपर्यंत मी ही तपश्चर्या सोडणार नाही. असं म्हणल्यावर तो जो माणूस सूर्यमंडळातून आलेला असतो तो त्याला सांगतो की
तुझी इच्छा पूर्ण होईल, परंतु या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये. या जन्मामध्ये तुझी इच्छा पूर्ण होणार नाही, पण पुढच्या जन्मात तुला पृथ्वीचं राज्य नक्की मिळेल, असा वर मी तुला देतो, असं तो म्हणतो. आणि तो तिथून आपापल्या जागी निघून जातो परत. हे तो कुंददंत पाहत असतो लांब उभं राहून. आणि त्याला आनंद होतो की चला ठीक आहे, याची ही जी तपश्चर्या आहे ती फळाला आली, याला पृथ्वीचं राज्य मिळालं. आज नाही, उद्या मिळेल, म्हणजे पुढच्या जन्मात तर नक्कीच मिळेल, असं म्हणून तो खुश होतो आणि त्याचं अभिनंदन करतो, त्याच्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो की झालं ना आता तुझ्या मनासारखं सगळं. तर तो म्हणतो हो, माझ्या मनासारखं झालं, पण माझे 7 भाऊ आहेत आणखीन, आणि ते पण याच गोष्टीसाठी इतरत्र तपश्चर्या करतायत. असं म्हणल्यावर तो कुंददंत त्याच्याकडे पाहतच राहतो. अरे बापरे, 7ही जणांना एकाच पृथ्वीचं राज्य एकाच वेळी कसं मिळेल आणि कसं ते करतील हे राज्य. म्हणून तो त्या तपस्व्याला घेऊन त्याच्या इतर 7 भावांना भेटायसाठी जातो. आणि त्यांच्या असं लक्षात येतं की त्या इतर 7ही भावांना हे वरदान मिळालेलं आहे, त्यांना पण पुढच्या जन्मातच पृथ्वीचं राज्य मिळणार आहे. 8ही भावंडांना हे राज्य मिळणार आहे, असं त्यांच्या लक्षात येतं. इकडं हे 8ही भाऊ जेव्हा तपश्चर्येसाठी बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या पत्नी, 8ही भावांच्या पत्नी आपापल्या घरी तिथे तपश्चर्या करत असतात. आणि त्यांनी असं मागणं मागितलेलं असतं की त्यांच्या पतींचा मृत्यू जर झाला काही कारणाने, तर त्या पतींचा जीव त्यांच्या त्या कक्षामधून बाहेर जाता कामा नये, असा वर त्या त्यांच्या पत्नी मागतात. आणि त्यांचे पण ते वर त्यांना प्राप्त झालेले आहेत हे कुंददंताला समजतं. बघा यांनी वर मागितला, आम्हाला पूर्ण पृथ्वीचं राज्य मिळावं, 7ही जणांना मिळावं, आणि वर असा मिळतो की ते एकाच जन्मात मिळेल, म्हणजे पुढच्या जन्मात 8ही जणांना पुढच्या जन्मामध्ये पृथ्वीचं राज्य मिळेल. पृथ्वी तर एकच आहे, आणि 8ही जण त्याचे कसे राजे होतील आणि कसं राज्य करतील हे कुंददंताला काही कळत नाही. तो आश्चर्याने पाहत राहतो. आणि दुसरं म्हणजे त्याला अगदी विरुद्ध असा वर त्यांच्या पत्नींना मिळालेला आहे की मेल्यानंतर, मृत्यूनंतर यांना त्या कक्षाच्या बाहेरच जाता येणार नाहीये. आणि मग या जन्मात मृत्यू झाल्यानंतर पुढचा जन्म यांना कसा मिळेल, आणि पुढचा जन्मच जर मिळाला नाही तर हे राज्य कसे करतील, पृथ्वीचं राज्य हे कसं उपभोगतील, म्हणजे यांचा वर कसा खरा होईल. हे दोन्ही अगदी परस्पर विरुद्ध वर यांना मिळालेले आहेत, परस्पर विरोधात जाणारे वर यांना मिळालेले आहेत. आता हे कसं होईल असं त्याला प्रश्न पडतो. आणि मग तो त्याच्या असं लक्षात येतं की यांच्या सगळ्यांच्या वासनांमध्येच किती विरोध आहे. यांना पतींचे जीव सोडायचे नाही आहेत आणि त्यांना पृथ्वीचं राज्य करायचं आहे. या वासनांचा मेळ कसा बसावा त्याला काही कळत नाही. आणि म्हणून हे रहस्य तो त्या तपस्व्यालाच विचारतो, ज्यांनी तप केलेलं आहे, ज्याच्याबरोबर तो तिथे आलेला असतो ते सगळं बघायला. तर त्याला विचारतो की अरे बाबा, हे मला काही कळत नाही आहे, तुमचं गौड बंगाल काय चाललं आहे ते. म्हणतो याचं उत्तर फक्त वसिष्ठ देऊ शकतात. तेव्हा तू याचं उत्तर मिळवण्यासाठी वसिष्ठांकडे अयोध्येला जा. आणि म्हणून तो तिथे त्या पाठशाळेमध्ये कुंददंत आलेला असतो रामाच्या, आणि रामाला तो ही सगळी गोष्ट ऐकवतो. आणि राम आपल्या गुरुदेवांना ती गोष्ट ऐकवतो आणि सांगतो की कुंददंताची ही जी शंका आहे ती आपण दूर करावी. मग वसिष्ठ सांगतात की अरे, मी दूर करायची काय गरज आहे. जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला हे दोन्ही परस्पर विरोधात असणारे हे वर
हे वरच म्हणजे वरदान जे मिळालं ते वरदानच, ते दोघेही वरदान ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की अरे हे तुम्ही परस्पर विरोधी वरदान आम्हाला एकाच ठिकाणी नेऊन पाठवले, कसे आम्ही पूर्ण होणार? हे लोक मरणार, मग त्यांना दुसरा जन्म मिळाल्यावर हे पृथ्वीवरचं राज्य करणार, पण यांना जर बाहेरच जाऊ दिलं नाही तर यांना दुसरा जन्मच मिळणार नाही आणि मग हे कसं पृथ्वीचं राज्य करतील? असं सगळं कोडं घालून ठेवले तुम्ही, आता तुम्हीच सोडवा असं ते ब्रह्मदेवाला सांगतात. आणि मग ब्रह्मदेव त्या दोघांनाही म्हणतात की तुम्ही दोघं वरदान, मी ब्रह्म आणि आपल्या सकट ही जी संपूर्ण पृथ्वी आहे, ही सगळी पृथ्वी या आणि हे जगत पूर्ण, हे ब्रह्मांड हे चिद रूपी अणूमध्ये स्थिर आहे. म्हणजे चिद आत्मा म्हणजे परम आत्मा, परमात्मा, त्या परमात्म्यामध्ये हे राहतं आहे सगळं. त्या परमात्म्याच्या एका अणूमध्ये जर हे संपूर्ण जगत दृश्यमान होतं, भासमान होतं, तर त्या 8ही भावांच्या गृहाकाशामध्ये किती ब्रह्मांड असतील विचार करा. असं त्यांना सांगितल्यावर मग त्या वरांच्या मनामध्ये ज्ञान निर्माण होतं की खरंच आहे. ते त्या आपल्या पत्नीच्या कक्षाच्या बाहेर जरी आले नाहीत, मृत्यूनंतर त्यांचा जीव जरी तिथेच राहिला, तरी त्या एका कक्षामध्ये किती ब्रह्मांड असतात, किती पृथ्वी निर्माण होतील. त्याच्यामध्ये 8 जणांना पृथ्वीचं राज्य मिळणं अशक्य मुळीच नाही आणि तिथेच राहून त्यांनी राज्य करणं हे सुद्धा अशक्य नाही. म्हणजे त्यांच्या गृह आकाशामध्ये, जिथे गृह आहे तिथेच तो जीव वेगळ्या ठिकाणी जन्म घेईल, वेगवेगळ्या पृथ्वींवर हे सगळेजण राज्य करतील आणि हे सगळे आपण एकत्रच आहोत असा विचार करतील आणि एकरूप होतील आणि मग ते दिलेले दोन्हीही वर सिद्ध होतील असं ब्रह्मदेव त्यांना सांगतो. याच्यावर मग वसिष्ठ सांगतात की हे सगळं जे घडेल ते कुठे घडेल? पुन्हा परमात्म्यामध्येच घडेल. कारण हे सगळं जे काय आहे, जे दृश्य आहे, जे अदृश्य आहे, जे भासमान आहे, जे सत्य आहे, जे मिथ्या आहे, ते सगळं हे परब्रह्म आहे. त्याच्यामुळे इथे काहीही अशक्य नाही. सगळेजण ते एकरूप होऊन राज्य करतील, यात काहीच वाद नाही असं ते सांगतात. मंडळी, इथे मी तुम्हाला लीला उपाख्यानाची आठवण करून देणार आहे. लीला उपाख्यानामध्ये पण हेच सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ते कसे जन्म घेतात आणि नंतर त्यांना आपल्याच महालामध्ये पुन्हा पहिला जन्म प्राप्त कसा होतो हे आपण लीला उपाख्यानात पाहिलं होतं. त्याच टाईपचं हे उपाख्यान आहे. याला कुंद दंत उपाख्यान म्हणतात. रामानी सांगितलेल्या या आख्यानाने, या आख्यान यज्ञाचा आपण आज शेवट करत आहोत. आज आपण इथे थांबत आहोत. थांबण्यापूर्वी काल मी एक छोटंसं आवाहन केलं होतं, ते परत करते. या उपाख्यानाने उपसंहार होत असताना साधारणपणे येत्या रविवारी म्हणजेच 27 तारखेला यूट्यूबच्या माध्यमातून एक प्रश्नावली प्रसारित करणार आहे. ही परीक्षा नाही हे मी आधीच सांगितलेलं आहे. हा एक छोटासा सर्व्हे आहे. तो आख्यानांच्या संस्कार क्षमतेच्या संदर्भात आहे. याला आपण प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे. साधारण 15 प्रश्न असतील. बहुपर्यायी किंवा येस ऑर नो या स्वरूपाचे ते प्रश्न असतील. त्याच्यावर फक्त टिक मार्क करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. किंबहुना तुम्ही ते सोडवलं, सबमिट केलं की ते माझ्याकडे येईल. त्याच्यामुळे त्याच्यातही फार काही तुम्हाला श्रम करण्याची गरज नाही आहे. हे झालं
योग वासिष्ठामधील आख्यानांच्या संदर्भामध्ये ही प्रश्नावली आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर दीपावली उत्सवानंतर आपण याच यूट्यूब चॅनलवर भगवद्गीतेचा हात धरून पुन्हा काही पावलं टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत थांबणार आहोत. हरिओम.